गरमागरम कांद्याची भजी काढून झालेली होती. बाजार तेजीमध्ये सुरू होता. दुर्पदाबाई माझ्याकडे पाहत म्हणाली, "मन्या, नेहमीप्रमाणे माझ्या नावाचे 1 किलो भजी बाजूला काढून ठेव. तुझा धंदा कधी तेजस चालेल आणि कधी संपतील सांगता येत नाही." दुर्पदाबाईकडे पाहत मी म्हणालो, "मावशे, आज बेसन कांदा तेल एवढं आहे की आज अख्खा गाव जरी आला तरी भजी कमी पडणार नाही. तू काही काळजी करू नकोस. गावोगाव फिरून बाजार करणारा माझ्यासारखा माणूस आणि माझ्यासोबत काम करणारे दुर्पदाबाई, आमच्या दोघांच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला जो आम्ही दोघे कधीच विसरू शकत नाही. जगन्नाथ, बिरू, मालती ही आमच्यासोबत बाजार करत फिरणारी लोक होती. गावोगावी जायचं, बाजार करायचं आहे. संध्याकाळच्या वेळेला जगन्नाथच्या टमटममध्ये सगळं साहित्य घालायचे आणि सगळे मिळून तिथून परत गावाकडे यायचं. आमचं गाव तसं काही मोठं नव्हतं, परंतु आठवड्याचे बाजार करत आमच्या तालुक्यातील सगळ्या गावांना, तालुक्याच्या शेजारच्या सर्व गावांना भेट देण्याचे काम व्हायचं. अशातच एकदा नदीच्या कडेला असलेल्या कवठा या गावामध्ये जाण्याची वेळ आली होती. जगन्नाथ आज आमच्यासोबत फक्त सामान पोहोच करण्यासाठी होता. सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान बाजाराला आम्ही जाण्यासाठी निघालो. सगळं साहित्य आवरलं, जगन्नाथच्या टमटममध्ये टाकलं. जगन्नाथ आम्हाला म्हणाला, "येताना तुम्हाला एसटीने यावं लागेल बरं का, कारण मला आज लग्नाला जायचं आहे. मी तुमचं सामान पोहोच करून लग्नाला जाणार आहे. भावकीतले लग्न असल्यामुळे मला तुमच्यासाठी थांबता येणार नाही आणि तसेही माझी गाडी आली नसल्यामुळे मला विकायला काही सामान पण नाही." जगू आमच्यासोबत प्लास्टिकच्या बादल्या, तरमळे, जग, मग या वस्तू विकत होता. दुर्पदाबाई, मी, मालती आणि बिरू आम्ही एवढे जण जगूच्या टमटममधून सगळं साहित्य घेऊन खाली उतरलो. माझी मोठे दुर्गे उतरवण्यासाठी जेवण मदत केली. दुर्पदाबाई आणि बिरू आणि मालती या तिघांनी एकमेकाला मदत करून साहित्य डोक्यावर घेतलं. बिरूच्या डोक्यावर असणारा जो मोठा पेटारा होता त्याला मी हात लावला आणि बाजाराच्या ठिकाणी सगळं साहित्य ठेवलं. डोक्यावरती ओझं जास्त असतं त्यामुळे आम्ही आमच्यासोबत चुंबळ आणत होतो. चुंबळ म्हणजे काय तर चांगल्या लांबशार कापडाने गोल गुंडाळून डोक्याच्या वर ठेवायचे साधन आणि त्यावरती आपलं ओझं ठेवायचं, जेणेकरून मस्तकाला त्रास होऊ नये म्हणून केलेली सुविधा. कवठा गावच्या मंदिराच्या बाजूलाच पटांगणामध्ये बाजार भरलेला होता. झाड भरपूर होती. चिंचेच्या झाडाच्या मागच्या बाजूला नदी वाहत होती. नदीच्या कठड्यापाशी बसून आम्ही न्याहारी केली आणि बाजाराला सुरुवात झाली. दिवसभर बाजार करून संध्याकाळच्या वेळेला सगळं काही आवरून त्याच परांगणामध्ये येणारी एसटीमधून परत जायचा बेत होता. त्याच वेळेला त्या गावचा बापू म्हणायचा माणूस आमच्यासोबत गप्पा मारत बसलेला होता. मी ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी जात होतो त्या वेळेला तो माणूस मला भेटायचा. आज पण वेगळा दिवस होता. आठवडी बाजाराचा शनिवार होता आणि त्या दिवशी नेमका अमावास्या आलेली होती. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "अमावास्येच्या दिवशी तेल, मीठ, पीठ लोक व्यवसाय म्हणून करत नाहीत, मग तू कशाला घेऊन आला आहेस?" तेव्हा मी म्हणालो, "माझा धंदा आहे. घरामध्ये आम्ही या गोष्टी पाळतो, पण बाहेर कसं करणार? आता बघा, लोक सोमवारचा उपास असला तरी बऱ्याच बाजारामध्ये भजे खायला येतात. मी माझा धंदा, माझं पोट कसं मारू सांगा बरं." बापूंना माझं बोलणं ऐकल्यानंतर मला म्हणाला, "तिन्ही संध्याकाळ व्हायच्या अगोदरच इथून निघून जावा. 5:30 वाजता एसटी येते, त्या एसटीने निघा." मी म्हणालो, "का हो, काय काम आहे? असं का म्हणत आहात? आज बाजार आहे." तेव्हा बापू म्हणाला, "मागच्या बाजूला जिथे स्मशानभूमी आहे ना, तिथे कौल लावायचं काम सुरू होणार आहे. तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो, स्मशानामध्ये एक मूर्ती आहे जी सैतानाची मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. लोक त्याला कौल लावतात. त्यावेळेला जे साहित्य अमावास्येला चालत नाही, भाकर तुकडा एवढेच काय, तेल, मीठ, पीठ ते सगळं साहित्य त्यावेळेला त्या रस्त्यावरून कोणाला घेऊन येऊ दिलं जात नाही." तेव्हा मी म्हणालो, "म्हणजे लोक हे साहित्य बाहेरून येत नाही?" तेव्हा दुर्पदाबाई माझ्याकडे पाहत म्हणाली, "अरे, उतरवून टाकायचा उतारा असतो तो लोक कशाला घेऊन जाऊ देतील बरं? संध्याकाळी हळद, तेल, मीठ, पीठ लोक कोणाकोणाला एकच पण देत नाही, त्यांना उष्ण पण देत नाही. तुला माहीत नाही का रं?" मन्या, दुर्पदाबाईचं बोलणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की खरंच बापू जे बोलतो ते खरं आहे. बापूसोबत बोलणं झालं. मी दुर्पदाबाईला म्हणालो,
5:30ची एस टी पकडून निघून जाऊ. तसे अमावस्येच्या दिवशी असलं काय ऐकल्यावर मला भीती वाटते. तेवढ्यात बिरू आला. बिरूने त्याच्या पेटीतील भरपूर साहित्य हे विक्रीसाठी बाहेर काढलं होतं, पण आज काय त्याचा धंदाच होत नव्हता. बिरू चिडलेला होता. मला म्हणाला, कसली लोक आहेत, काहीतरी अंधश्रद्धा पाळतात आणि काही गोष्टी विकत घेत नाहीत. तेव्हा मी म्हणालो, का, काय झालं रे? हा म्हणाला, मी पेटीमध्ये चपला विकायला आणल्या होत्या, पण लोक म्हणतात अमावस्येच्या दिवशी चप्पल घालायची नसते. मग काय, जसेच्या तसे राहून पडलेले आहेत. काय करावं कळेना. जाताना डोक्यावर वजन आणि त्यात काही चुंबळ कोणी घेतली कळलंच नाही. माझी चुंबळ त्या चिंचेच्या झाडाखाली ठेवली होती. आता जाताना उचलून न्यावं लागते. तो त्रास आहे, तो त्रास. आणि काही एस टी या बाजूला येत नाही. मी म्हणालो, असं कुठे काय असतं का? तेव्हा बिरू म्हणाला, होय, पुलापाशीच एस टी येते. पुलाजवळ जाऊन थांबावं लागेल. तेव्हा दुर्पदाबाई, मालती, बिरू आणि मी चौघेजण मिळून ठरवलं की 5:30 वाजता जी एस टी येते त्याच्या अगोदरच बाजाराचं साहित्य आवरायचं आणि जायचं. बाजारामध्ये भरपूर गर्दी झाली होती. जवळजवळ भर दुपारच्या वेळेला आम्ही सर्व जेवण वगैरे उरकून जसेच्या तसे जागेवर जे खायला मिळते ते चहा पाणी घेऊन तेजीमध्ये धंदा चालू आहे म्हणून पटापटा सगळं काही आवरून घेत होतो. 4 वाजून गेले होते. दुर्पदाबाईला म्हणालो, तुझं साहित्य आवरून घे. मालती आणि बिरू दोघेही जण तयारीत होते. बिरू फार चिडलेला होता. बिरूचं साहित्य विकलं गेलं नव्हतं, तरी पण आमच्यासाठी तो थांबलेला होता. मी त्याला म्हटलं, चिडचिड करू नकोस. तो म्हणाला, ते चिडचिडचं काही नाही रे, डोक्यावर ते वजन उचलून परत न्यायचं म्हणजे डोक्याला खूप त्रास होतो बघ. तेव्हा मी म्हणालो, ठीक आहे, तुझी चुंबळ कोणीतरी घेतली. बाजारात एवढे व्यापारी आलेत, कोणाची तरी उचल आणि डोक्यावर घेऊन चल. त्याच वेळेला बिरू मागच्या बाजूला असलेल्या नदीच्या काठापर्यंत गेला. नदीच्या कठड्यावर बऱ्याच बायका पाणी आणण्यासाठी गेलेल्या होत्या. काही बायकांनी चुंबळ ओठ्यावर ठेवली होती. दुसऱ्या बाजूला एक ओढा होता. त्या ठिकाणी नारळ, ब्लाऊज पीस आणि ओटीचे सामान ठेवलं होतं आणि त्याच ठिकाणी एक चुंबळ सुद्धा होती, जी हिरव्या रंगाच्या साडीपासून तयार केलेली होती. ती चुंबळ बिरूने उचलली आणि आपल्या जवळ घेतली. काकेत चुंबळ घेऊन तो गुपचूप माझ्या जवळ आला. मला म्हणाला, काम फक्त झालं, चला आता जाऊयात. मी म्हणालो, ठीक आहे. काही अंतर एस टी येण्यासाठी बाकी आहे म्हटल्यावर डोक्यावरती सामान एकमेकांच्या देऊन आम्ही तेथून निघालो. माझ्याजवळ शेगडीचा भाग, पातेले, कढई एवढं साहित्य मी दुरडीमध्ये बांधून त्याच्यावरती साडीने पॅक करून डोक्यावर माझी चुंबळ ठेवून ती उचलून नेत होतो. दुर्पदाबाई आणि मालती या दोघींनी पण तसेच केले. त्याच्या डोक्यावर पाटी दिल्यानंतर तो पुढे पुढे निघालेला होता. 5:30 वाजल्यानंतर एस टी येणाऱ्या बेतात आम्ही थांबलो. बराच वेळ झाला, पण एस टी येईना. मग मी विचार करू लागलो, एस टी का येत नाही. तेव्हा तिथेच राहणारा वाटसरू म्हणाला, आज एस टीला उशीर होईल बहुतेक. मी म्हणलं, का? अहो, येताना एस टी पंक्चर झाली होती, ती पंक्चर काढून मग येणार, उशीर लागेल बहुतेक. त्या माणसाचं बोलणं ऐकलं. नंतर आम्ही डोक्याला हात लावला. बापरे, आज एका मोठ्या गावात नाही त्या पद्धती चालतात आणि वरून आपल्याला इथेच थांबावं लागते. किती वेळ लागेल म्हणून त्या माणसाला विचारल्यानंतर तो माणूस म्हणाला, 1-1.5 तास लागेल. 1 ते 1.5 तास लागेल म्हटल्यावर आम्ही त्या ठिकाणी तसेच कट्ट्यावरती बसलो. पुलाच्या बाजूला नाल्यावरती जो कट्टा असतो त्याच्यावर आम्ही बसून वेळ घालवत होतो. थोड्या वेळानंतर एस टी आली. साधारण 7:30 वाजून गेले होते. पटापट सामान टाकलं आणि आम्ही त्या गोष्टीतून प्रवास करत निघालो. एकदम मागच्या बाजूला जागा मिळालेली होती. मागच्या सीटवर बसल्यानंतर फिरून येत चुंबळ त्याच्या खाली ठेवली आणि त्यावर तो बसला. मागच्या बाजूने जो मोठा सुरक्षित दरवाजा असतो त्या ठिकाणी कोणीतरी मागं लटकत आहे असं आम्हाला जाणवलं. मी कंडक्टरला म्हणालो, अहो, ते मागं कोण लटकते, त्यांना घ्या ना. कंडक्टर म्हणाला, नाही, कुठे कोण लटकते, एवढी गर्दी नव्हती. जेवढी आहे तेवढी गर्दी एवढी भरून घेतलेली आहे. आम्ही कसाबसा प्रवास करून आमच्या गावाकडे आलो. गावाकडे एस टी आल्यानंतर तेथून उतरून घराकडे निघालो. बिरू माझ्या घराच्या कडेलाच राहिला होता. दुर्पदाबाई आणि मालती माझ्या घराच्या मागे राहिला होते.
आम्ही आमचे साहित्य उतरून डोक्यावरती घेऊन निघालो. थोडं अंतर गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या पाठीमागे कोणीतरी उभारलेलं आहे असं वाटू लागलं. झाडाच्या मागच्या बाजूला कोणीतरी उभारलेले आहे असे वाटल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचं धाडस मात्र होईना. मला ते दुर्पदाबाई आणि मी चौघेजण आपल्या घराजवळ जाण्यासाठी लगबगीने प्रयत्न करत होतो. मागं काहीतरी आहे, मागं काहीतरी आहे असं सतत मनामध्ये वाटत होतं. मी घराजवळ पोहोचलो. बिरू बाहेर पाय धुवत होता. पाय धुवून झाल्यानंतर माझ्याकडे पाहत म्हणाला, जगन्नाथ अजून आला नाही. कसं काय आला नाही? त्याने यायला हवं होतं. आपण एसटीने आपल्या घराकडे पोहोचलो. त्याची स्वतःची टमटम असून तो अजून आला नाही. तेव्हा मी बिरूकडे पाहत म्हणालो, आता काही वेळापूर्वी तुला कोणीतरी पाठीमागे आहे. कसला तरी आवाज येतोय. कोणीतरी पाठलाग करत आहे असं जाणवलं. तेव्हा बिरू म्हणाला, होय, माझ्या मनात सुद्धा तसेच वाटत होतं, पण मी लक्ष नाही दिलं. आपल्यासोबत 2 बायका होत्या. त्या घाबरतील म्हणून काहीच बोललो नाही, पण मला तसं जाणवत आहे. बिरू असे म्हटल्यानंतर मी म्हणालो, अमावस्या असल्यामुळे तसे काहीतरी वाटत असावं, कारण त्या गावातील लोक म्हणत होते की संध्याकाळनंतर ते थांबायला नाही पाहिजे आणि आपण चुकून थांबलो. कदाचित काहीतरी पाठीमागे बाधा वगैरे लागली असावी असे वाटते. तेव्हा बिरू म्हणाला, हो, तसं सुद्धा असू शकते. आता शनिवारी काहीतरी उतारा टाकून देऊयात, त्याशिवाय बरं नाही वाटणार. तेव्हा आम्ही दोघेही घरात जाण्यासाठी निघालो. मी घरामध्ये पोहोचलो. माझ्या बायकोशी गप्पा मारत थांबलो होतो. तेवढ्यात बाहेरून बिरूची बायको ओरडत आलेला आवाज ऐकायला आला. साधारण अर्ध्या तासानंतर ती घटना घडली होती. बिरू हा बाहेरच्या लिंबाच्या झाडाच्या फाट्याला फास घेऊन लटकत होता. ते दृश्य पाहिल्यावर चांगलाच घाबरलो. आता आपल्याशी बोललेला व्यक्ती अशा पद्धतीने स्वतः फास कसा काय घेऊ शकतो? मी त्याच्या बायकोला म्हणजे शारदाला म्हणालो, काय घडलं काय दोघांमध्ये? भांडण वगैरे झालं का? तेव्हा ते म्हणाले, नाही हो, ते हातपाय धुवून आले. मी जेवणाचं ताट समोर केलं. जेवण वगैरे करत बसले. मी मागच्या बाजूला गेले. परसदारामध्ये लावलेले कांदे होते. पातीचा कांदा अलगद काढला, धुतला आणि त्यांना खाण्यासाठी द्यावा म्हणून घरात आले. बघते तर ते तिथे नव्हते. एका क्षणात काय घडलं कळलं नाही आणि इतक्या वेगामध्ये तो माणूस त्या झाडावरती विचित्र पद्धतीने असं काही करू शकेल मला वाटलं सुद्धा नाही. म्हणून त्याची बायको रडू लागली. शारदाला रडत असताना पाहिल्यावर हे अचानक इतक्या वेगात कसे काय घडलं हे मनाला पटत नव्हतं. मी नीट व्यवस्थित पाहिलं तेव्हा ज्या गोष्टींना फास घेतला होता ती गोष्ट त्या गावातील कवठा या गावातील बाजारामध्ये सापडलेली त्या घाटाच्या कडची चुंबळ होती. अगदी तशीच्या तशीच हिरव्या साडीची बनवलेली चुंबळ. मी हे दृश्य पाहून हादरलो. त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत गोल गोल भिंगत होता. जशी चुंबळ सुटावी, तिचा पीळ सुटावा, तसा त्याचा मृतदेह गोल फिरू लागलेला होता. वस्तीवरती एकच कालवा सुरू झाला. द्रुपदाबाई, मालती, बाकीच्या बायका सगळ्या वेगामध्ये तिथे जमून रडू लागल्या. जगन्नाथ गाडी लावून माझ्याजवळ येऊन म्हणाला, हे काय झालं? बिरूला काय झालं नेमकं? त्याने फास का घेतला? काही घडलं होतं का? मला काय उत्तर द्यावं कळना. त्याच्या बायकोला सुद्धा काय उत्तर द्यावं काहीच कळत नव्हतं. आता परिस्थिती एवढी वेगळ्या पद्धतीची होती की नेमकं कोणत्या गोष्टीमुळे घडलं हे कोणाला कसे सांगायचे? कारण माझ्या नजरेसमोर फक्त नरड्याला फास घेतलेली चुंबळ दिसत होती. थोड्याच वेळात पोलीस गाडी त्या ठिकाणी आली. साधारण 10:30 वाजले होते. त्याचं प्रेत खाली उतरवलं. उद्याच्याला पोस्टमॉर्टम करण्यात येईल असे डॉक्टरच्या समोर पोलिसांनी सांगितलं. प्रेत त्या ठिकाणाहून पोस्टमॉर्टम रूमकडे नेलं. आम्ही रात्रभर जागी. ज्या गोष्टीने फास घेतला ती गोष्ट कुठून आली, कोणाची साडी आहे, काय आहे, हे सगळं विचारण्यात येऊ लागलं. पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिरा सुरू झाला. त्यावेळेला द्रुपदाबाई म्हणते आणि मी तिघेजण मिळून सांगू लागलो की ही चुंबळ एका विशिष्ट घाटावरती ठेवलेल्या बायकांची पाणी नेताना वापरायची चुंबळ आहे. साहेब, मला वाटतं की आज चुंबळीमुळेच काहीतरी घडलं आहे. पोलीस माझ्याकडे पाहत म्हणाले, सर्वात शेवटचा तो तुझ्याशी बोलला होता ना? तेव्हा मी म्हणालो होतो. त्यानंतर त्याच्या बायकोशी बोलला. त्याच्या बायकोसोबत त्याने जेवण करण्यासाठी तिथे घरात प्रवेश केला होता. मी माझ्या घरात होतो. अचानक सगळे ओरडत आल्यानंतर मी बाहेर आलो तेव्हा पोलीस आले.
तुझे आणि त्याचं काही भांडण होतं का? मी त्यावेळेला नकार दर्शवला. नेमकं आत्महत्या करण्याचा उद्देश काय होता तेच कोणाला कळेना, पण मला माहीत होतं ही आत्महत्या नव्हती. काही ना काहीतरी विचित्र जरूर घडलं होतं. रात्र पूर्ण त्या चौकशीमध्ये गेली. सकाळी त्याचे पोस्टमॉर्टम केलं. डॉक्टरांनी सांगितलं की फास देऊन मृत्यू झालेला आहे. तेव्हा मी म्हणालो, फास घेऊन मृत्यू असतो, फास देऊन कसं काय म्हणत आहात? तेव्हा डॉक्टरांनी सांगितले, याच्या मागची दोन्ही हात कोणीतरी घट्ट दाबून धरलेले आहेत. इतके घट्ट दाबून धरलेले आहेत की त्यांच्या शिरा, मनगटाच्या शिरा दाबल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याला वरच्या दिशेने लटकवण्यात आलेलं आहे. हे भयानक कृत्य ऐकल्यानंतर मी चांगलाच घाबरून गेलो. पोलीस स्टेशनमध्ये आत घेतल्यानंतर ती चुंबळ जी मोकळी झालेली होती, साधारण 6 फुटाची ती चुंबळ पोलिसांनी मला दाखवली. ही साडी कोणाची आहे, तिची कसली तरी चुंबळ केली म्हणता. तेव्हा त्याच्या बायकोला बोलावून घेतलं. ती म्हणाली, माझी नाही. तेव्हा मी पुन्हा एकदा तेच सांगितलं. पोलिसांचा त्यावर विश्वास बसेना. अखेर त्यांचा अंत्यसंस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू झालं. अंत्यसंस्कार करून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी मी रडत बसलेलो होतो. माझी बायको शारदा तसेच बाकीचे सर्व लोक जमलेले होते. जगन्नाथ मला विचारत होता नेमकं काय घडलं. तेव्हा मी जगूला म्हणालो, जगू, त्या घाटावरून चुंबळ घेतली रे. त्याने अमावस्या होती. तेथील लोक सांगतात की त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कोणी येत नाही. संध्याकाळ झाल्यानंतर सगळ्यांना तिथून पाठवून दिलं जातं. पण आम्हाला उशीर झाला रे, तू नव्हतास आणि बघ हे काय घडून गेलं. तेव्हा जगू म्हणाला, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? ती चुंबळ ज्या व्यक्तीची आहे, ज्या स्त्रीची आहे, कदाचित ती जिवंत नसावी आणि तिनंच याचा घात केलेला असावा. मी म्हणालो. तेव्हा तो माझ्याकडे पाहून रागाने बोलू लागला, काय बोलतोस, तुला कळतं का? मृत व्यक्ती एका चुंबळीसाठी याचा जीव का घेईल? तेव्हा द्रौपदाबाई म्हणाली, गाव वेगळंच आहे, कवट्यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रचलित आहेत. बाधित असणाऱ्या घाटावरची चुंबळ घेतल्यामुळे तर हा सगळा प्रकार घडला नसेल का? आपल्याला काहीतरी करावे लागेल. स्मशानात कौल लावण्याचा विधी चालू असतो म्हणे. अमावस्येच्या दिवशी तिथे कोणाला थांबवलं जात नाही. चुकून आपण थांबलो गेलो आणि हा सगळा प्रकार घडला. तेव्हा मी कवट्याच्या त्या प्रत्याबद्दल जाणकारी घेण्याच्या दृष्टिकोनातून द्रुपदाबाईला म्हणालो, तुला सगळं माहिती आहे ना द्रुपदा, मग सांग बरं हे कशामुळे घडलं असू शकतं? तेव्हा द्रुपदाबाई म्हणाली, जी बाई आहे ना स्मशानातली, जिला कौल लावला जातो, कदाचित तिची चुंबळ असेल. पाणी भरायसाठी तिचा आत्मा येतो असे लोक म्हणतात आणि तो आत्मा पाणी भरायला आल्यानंतर तो कळशीचा भाग डोक्यावरती बाई घेते. डोक्यावर आधार असावा म्हणून तिची चुंबळ ती डोक्यावर ठेवते आणि या येड्यांना तिची चुंबळ काढून घेतली असावी असं वाटतं. मी म्हणालो, मग तुला एवढं सगळं माहीत असताना तू त्याला का थांबवलं नाही? अरे ही गोष्ट ध्यानात आली नाही. हे सगळं काही घडल्यानंतर जेव्हा मी सांगितलं की एका चुंबळीच्या साडीला लटकवून तो मुलगा मेला आहे, बिरू गेला आहे, तेव्हा मला कवठ्याच्या बाजारातल्या भामाका म्हणायच्या गवळीने सांगितलं की तिथे या प्रकारची प्रथा आहे आणि ते सर्वजण काही मानतात. कदाचित चुंबळ घेतल्यामुळेच त्याचा जीव घेतला असावा. द्रुपदाबाईचे बोलणे ऐकल्यानंतर मी म्हणालो, मग आता ती चुंबळ पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या बाईची गोष्ट तिला परत करायला हवी ना? तेव्हा द्रुपदाबाई म्हणाली, होय, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे, पण तिथून ती वस्तू आणायची कोणी आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवायची कोणी? तेव्हा काही वेळातच पोलिसांची गाडी त्या ठिकाणी आली. आमच्याकडे पाहत म्हणाले, कुठलं ठिकाण म्हटलं होतास रे तू? कवठ्याच्या बाजारातले. तेव्हा मी म्हणालो, तो कवठ्याचा बाजार, त्याच्या बाजूला नदी आणि त्या ठिकाणी असलेला तो घाट, त्याच्या कठड्यावरतीच ती चुंबळ मिळाली होती. तेव्हा पोलीस अधिकारी माझ्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे बरं का? का, काय झालं? हवालदार शिंदे यांनी फास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि ती व्यक्ती आत्महत्या करू शकत नाही हे मला माहिती आहे, कारण त्यांच्या मुलीचं लग्न होतं. सर्व पत्रिका वगैरे वाटून झालेल्या होत्या. 2 दिवसांनी लग्न आहे आणि त्या माणसाने आत्महत्या केली. हे कसं काय घडू शकते? कशामुळे आत्महत्या केली याची काही माहिती नाही का? तेव्हा पोलीस अधिकारी माझ्याकडे पाहत म्हणाला, आत्महत्या कशामुळे केली यापेक्षा कोणत्या साधनाने केली हे विचारायला हवं होतं. त्याच चुंबळीने त्याने पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपच्या आतमध्ये आत्महत्या केली. बाकीचे कैदी बाहेर गेले होते. सकाळचे सुरक्षा रक्षक होते.
त्यांच्यासोबत दुसरे हवालदार होते, पण याने ज्या ठिकाणी ते साहित्य ठेवलं आहे त्या ठिकाणचे साहित्य ताब्यामध्ये घेतलं होतं आणि रिक्वेस्ट पंचनामा करून झाल्यावरती ते कपाटात ठेवायसाठी गेला होता. आणि एका क्षणात कैदी जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं तर शिंदे याने त्याच चुंबळीने फास घेतला आहे. बापरे, मी तुम्हाला म्हणत होतो ना साहेब, हे काहीतरी वेगळं आहे, परंतु तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणाला, ती गोष्ट ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ठेवायला हवी असे माझे मन सांगत आहे. त्यावेळेला द्रुपदाबाई म्हणाली, होय, कवट्याची म्हातारी आली होती ना, ती सुद्धा हेच सांगत होती. ती दुधाचा धंदा करणारी गवळण ती म्हणत होती की ती वस्तू त्या ठिकाणाहून हलवल्यामुळेच कदाचित हे सगळं घडलं आहे. ज्या बाईला स्मशानात कौल लावला जातो त्या बाईची ती चुंबळ आहे. कदाचित त्या चुंबळीमुळेच हे सगळं काही घडलं असावं साहेब. ते साहित्य जर तुम्ही दिलं ते आम्ही त्या ठिकाणी परत ठेवून येतो. तेव्हा तो पोलीस अधिकारी म्हणाला, जो व्यक्ती त्याला आता हात लावत आहे त्याचा जीव जात आहे. आता न्यायचं तरी कसं आणि ठेवायचं तरी कसं असं मला वाटत आहे. तुमच्या मित्राने हात लावला, त्याचा जीव गेला. आमच्या पोलीस स्टेशनमधील त्या शिंदेने हात लावला, त्या हवालदाराचा जीव गेला. आता ती वस्तू कशी न्यायची? त्या चुंबडीला जो हात लावेल त्याच्या नरड्याला फास येतो. ही गोष्ट जवळजवळ सिद्ध झाली होती. ती न्यायची तरी कशी हा प्रश्न उभारल्यानंतर मालती आणि जगन्नाथ दोघेजण त्या ठिकाणी आले होते. मालती माझ्याकडे पाहत म्हणाली, एक उपाय म्हणून सांगते बघा. चुंबळच्या वरती ती बाई घागर घेऊन जात होती, पाण्याचं वाहन करत होती. मला वाटतं आपण कोणत्या तरी स्त्रीच्या डोक्यावरती चुंबळ द्यावी, घागर घ्यावी आणि त्या ठिकाणापर्यंत प्रवास पूर्ण करावा. आणि हे कार्य करण्यासाठी पहिला ज्याचा बळी गेला आहे तो म्हणजे विरूच्या बायकोलाच पाठवावं. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणाला, जर तिच्या जीवाला काही झालं तर? तेव्हा द्रुपदाबाई म्हणाली, जो विधी राहिला आहे त्या बाईचा, तो पाणी त्या नदीवरून आणून तिथे कौलाच्या जागी सोडायचा, तो विधी पूर्ण करावा लागेल असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीने मालती सांगत आहे तसे जर केलं तर जीव वाचल बघा. तेव्हा पोलीस म्हणाला, तुम्हाला काय वाटतं की हे सगळं एवढं सोपं आहे? काही गोष्टी अंधश्रद्धेच्या असतात म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो, परंतु आमच्या सोबतच्या माणसाचा जीव गेल्यामुळेच आम्हाला ती गोष्ट खरी वाटत आहे. जर यातून काही व्यवस्थित होत असेल, कोणाचा जीव जर जाणार असेल तर तो विधी आपण सर्वांनी मिळून एकत्रितरित्या करूयात. पोलीस अधिकाऱ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मालती म्हणाली, मी सुद्धा ती कळशी घेऊ शकते, पण विरू माझा नवरा नव्हता, शारदेचा होता. शारदेला त्या विधीसाठी तयार करावं लागेल. तेव्हा सगळे घटना ऐकत बसलेली बाजूच्या कठड्यावरची शारदा आमच्या समोर येऊन म्हणाली, जर कोणाचा जर जीव जाणार नसेल, अजून कोणाचा जर मृत्यू होणार नसेल तर हा विधी करायला मी तयार आहे. शारदेला त्यावेळेला चांगली साडी देण्यात आली. साडी वगैरे नेसून झाल्यानंतर तिच्याजवळ पोलीस स्टेशनमध्ये असलेली ती चुंबळ देण्यात आली. तिने स्वतःहून ती उचलली, डोक्यावरती ती चुंबळ बसवली. पाण्याची घागर घेऊन ती बिचारी आमच्यासोबत कवट्याच्या गावाकडे जाण्यासाठी निघाली. पिंजऱ्याची पोलिसांची गाडी सोबत घेऊन त्या गाडीमध्ये तिला बसवून डोक्यावरती तशीच घागर धरून त्या ठिकाणापर्यंतचा प्रवास आम्ही सुरू केला. संध्याकाळी सुरू झालेला प्रवास 9:30च्या सुमारास त्या गावामध्ये पोहोचला. गावातील लोक पोलीस गाडी आली म्हणून आश्चर्यचकित झाले होते. तेव्हा तेथील जो बापूसाहेब म्हणायचा व्यक्ती होता तो आमच्याकडे पाहत म्हणाला, काहीतरी अघटित झालं आहे ना? आमचा सुद्धा कौल लागला नाही. त्या दिवशी ती बाई आलीच नाही, ज्या बाईची आम्ही पूजा करतो. स्मशानात ठेवायला आली नाही. काहीतरी अघटित घडलं आहे. तेव्हा आम्ही घडलेली हकीकत सांगितली. पोलीस अधिकारी सुद्धा त्यांना बोलू लागले. त्यानंतर आहे अशा अवस्थेत शारदेला त्या नदीवरती पाठवण्यात आलं. नदीवरती भरलेली घागर तिने तशीच तिथे रिकामी केली. दुसरी घागर गच्च भरली, डोक्यावर ठेवली आहे. ज्या ठिकाणी कौल लागायची जागा होती त्या ठिकाणच्या समस्यांपर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण केला. मागोमाग एक बाई चालत आहे असं तिला जाणवत होतं. पायात पण जड नसताना त्याचा आवाज तिच्या कानावरती येत होता. शारदेने घाबरून ती घागर दाखवून लावायच्या जागेखाली ठेवली. त्या ठिकाणी त्या घागरीतील पाणी त्या बापूसाहेबांनी शिंपडायला सांगितलं. कौल लावायसाठी फूल ठेवण्यात आली.
एका क्षणात उजवा कौल मिळाला आणि बापूसाहेबांनी सांगितलेला विधी पूर्ण झाला बघा. फक्त 2 दिवस लेट झाल्यामुळे 2 लोकांचा जीव गेला. तेव्हा पोलीस अधिकाऱ्याने विचारलं, असा प्रकार तरी काय आहे हा? स्मशानातला कौल कशासाठी लावला जातो? याच्या पाठीमागचं कारण तरी काय? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, या बाजारामध्ये एक बाई होती जी नदीवरून पाणी आणायची. डोक्यावर हिरव्या रंगाच्या साडीची चुंबळ करून ती पाणी आणून बाजारातल्या झाडांना घालायची. त्याच वेळेला बाजूला असलेल्या स्मशानामध्ये बसून तिथे जेवण करायची. त्याला माहीत नव्हतं ती स्मशानभूमी आहे म्हणून. गावामध्ये नवीन आलेली होती, पण एके दिवशी सर्पदंशाने तिचा जीव तिथेच गेला. तिचा तो विधी तसाच चालू असायचा. जीव गेल्यानंतर त्या स्मशानामध्ये तिचा आत्मा तसाच भटकत राहिला. लोक म्हणतात कित्येक दिवसानंतर अमावस्येच्या दिवशी तो विधी ती स्वतः करू लागली. त्या ठिकाणी येणे, पाणी घालणं, स्मशानामधल्या त्या दगडाच्या ठिकाणी तिचा जिथे जीव गेला होता त्याला लोकांनी जीवखडा म्हणून समजलं आणि त्यानंतर त्याला कौल लावायला सुरुवात झाली. लोक तिला प्रश्न विचारू लागले. त्या ठिकाणी जाऊन जो प्रश्न कोणी विचारेल तेव्हा त्याच्या प्रश्नाचे उत्तर तिथे उजव्या किंवा डाव्या कौलाने दिलं जाऊ लागलं आणि तो विधी फक्त गावातल्या लोकांनीच करायचा. हा सर्व प्रकार सुरू झाला. साहेब त्या दिवशी हे सगळं बाजाराला आले होते, परंतु गाडी उशिरा लेट झाल्यामुळे हे इथे थांबले. त्यात याची चुंबळ कोणीतरी घेतली आणि त्या व्यक्तीने त्या बाईची चुंबळ ज्या ठिकाणी कठड्यावरती ठेवली जाते, ज्या वेळेला नदीकडे कोणी सुद्धा जात नाही, ती त्याने उचलली आणि मग काय, केवळ नरडीचा फास त्याच्या नशिबात आला.